हाय सगळ्यांना. चला चालले सरपणाला. साडी घेतली बांधायला, टायल घेतलाय चुंबळीला, चाललोय सरपणाला. बाया आहेत त्या, पण बाया नको म्हणते त्या दाखवायला. बिरलं आमच्या इकडं कसलं पाणी नाही, काय नाही, कसली गवत सुद्धा वाळले ते रस्त्याच्या कडेचे. काय अवघड आहे. तोंडाकडे बघते, तोंडाकडे बघते ती गाडीवारी गेलेली. चालले मी, दीक्षा, अजून एक जण आहे, ते तिघी जणी चाललोय. कुठं चाललोय तर फॉरेस्टात चाललोय. सरपणच नाही हाय, पण मोठी लाकडं आहे ती, म्हणून चाललोय सरपणाला. आता वहिनीला न्यावं तर वहिनी आजारी आहेत ना, म्हणून त्यांना फोनच नाही केला. आज गेली पण नाही, माझं पण जरा तब्येत ठीक नाही. म्हणजे काम नसल्यामुळं अंग मोडून आल्यासारखं झालंय ना. खरंच लय अवघड आहे. पहिलं कामाला आम्ही इकडंच यायचं, इथंच असायचं एवढ्या टपक्यातच. आता काही कामं नाहीत, काय नाहीत, घरच्या घरीच घेते ती करून. सारखी कामं. आता ऊस मोडल्यात ना, ऊस मोडले तर सरपण काढते नक्कीच. दीक्षाला आणलंय मी हेड्या काढायसाठी. म्हणलं हे दाखवा, म्हणलं तुम्हाला इकडलं वातावरण. दिसली का केळी? केळी बघा, यांनाच बरं पाणी आहे. आतमध्ये किती हिरवगार आहे, आणि महाग किती हे करपून गावात गेले. इथलं चक्कू ना एक नंबरच असते. चक्कू तुम्हाला दाखवते थांबा. चक्कूची बाग आहे ना, एक नंबरच चक्कू असते इकडलं, एक नंबर असलेलंच, आणि एकदम भारी. मला तर लय आवडते. तर अन्वीला इथलंच नेत असते मी. अन्वी आपली चक्कू फळं खाते ना, मिक्सरमध्ये बारीक करायचं, ज्यूस करायचा आणि पाजायचं तिला. पहिले झाडं ही झाडायला होतो आम्ही, म्हणजे काम यांच्या इथं सरत नव्हती. तोड गेलेले आहे वाटतं, जुनी झाली केळी, परत नवीन पिल्ली ठेवले ते. आहे ते गाव आतमध्ये आहे, आतमध्ये घड आहे तर ऊस तोडीवाली ही नेत असते, मग कडाचे काढले असतील त्यांनी. तर चला नक्कीच सरपण काढतो. लय उशिरा चाललोय. सरपण काढताना नक्कीच हेड्याव तुम्हाला दिसेल, तर पुढचा हेड्याव कंटिन्यू बघा.